नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 28 सप्टेंबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतीच कोणत्या राज्य सरकारने कलईमामणी पुरस्कारांची घोषणा केली आहे? ओके, तर कलईमामणी पुरस्कारांची घोषणा नुकतीच तमिळनाडू सरकारने केली आहे। ओके, याचं उत्तर असेल ऑप्शन बी, तमिळनाडू। ओके, चला पुढचा प्रश्न बघण्याआधी आपण थोडीशी माहिती बघूया त्याबद्दल। बघा, कलईमामणी हा तमिळनाडू राज्य सरकारचा एक कला व संस्कृती क्षेत्राचा मानाचा सन्मान आहे, ज्याद्वारे त्या राज्यातील कलावंतांना त्यांच्या कलात्मक कामगिरीबद्दल गौरविले जाते। ओके, आणि हा जो पुरस्कार आहे तो तमिळनाडूच्या एल लसाई नाताका मॅड्रम म्हणजेच कला संगीत नाट्य मंडळ ओके या संस्थेद्वारे देण्यात येतो। तर बघा, हा पुरस्कार विविध कलांच्या क्षेत्रासाठी दिला जातो, जसे की संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला, साहित्य, सिनेमा। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात आपण। चला, प्रश्न क्रमांक 2 बघा, नुकताच कोणत्या देशाने रोश हशनाह उत्सव साजरा केला आहे? ओके, याचं उत्तर असेल ऑप्शन ए, इस्रायल। तर इस्रायल या देशाने नुकताच रोश हशनाह हा उत्सव साजरा केला आहे। ओके, तर जे ज्यूइश लोक असतात जे की इस्रायलमध्ये आहेत, ओके, त्यांनी त्या धर्माद्वारे हा उत्सव साजरा केला आहे। ओके, म्हणजेच मुख्यतः ज्यूइश लोक आहेत ते हा उत्सव साजरा करतात। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 बघा, नुकतेच 2025चा UNEP यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन सी, जिनाली मोदी। जिनाली मोदी यांना नुकताच 2025चा UNEP यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार मिळाला आहे। ओके, तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 बघा, भारताची UPI प्रणाली स्वीकार करणारा 8वा देश कोणता बनला आहे? ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर असेल ऑप्शन बी, कतर। तर कतर हा देश भारताची UPI प्रणाली स्वीकारणारा 8वा देश बनला आहे। कतरची राजधानी आहे दोहा। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 5 बघा, नुकतेच कोणाला ASCI चे अध्यक्ष नियुक्त केले आहे? बरं, याचं उत्तर असेल ऑप्शन सी, सुधांशु वत्स। ओके, तर सुधांशु वत्स यांना नुकताच ASCI चे अध्यक्ष नियुक्त केले आहे। ओके, तर बघा, ASCI म्हणजे ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय जाहिरात मानक परिषद। ही संस्था भारतातील जाहिरातीवर लक्ष ठेवते व त्या भ्रामक, आक्षेपार्ह, सामाजिकदृष्ट्या गैरजबाबदार किंवा नियमभंग करणाऱ्या नसाव्यात याची खात्री करते। याची स्थापना झाली होती 1985 मध्ये। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 6 आहे, नुकतेच पुरुष टेनिस टूर्नामेंट लेव्हर कप 2025 कोणी जिंकला आहे? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर असेल ऑप्शन बी, टीम वर्ल्ड। ओके, तर बघा, टीम वर्ल्ड याने नुकताच पुरुष टेनिस टूर्नामेंट लेव्हर कप 2025 हा जिंकला आहे। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघा, हा जो कप आहे तो 2025चा लेव्हर कप 19 ते 21 सप्टेंबर रोजी सॅन फ्रान्सिस्को, युनायटेड स्टेट्स येथील चेस सेंटरमध्ये झाला होता। ओके, आणि टीम वर्ल्डने टीम युरोपला 15-9 पराजित करून विजेतेपद पटकावले आहे। हा टीम वर्ल्डसाठी त्यांच्या इतिहासातील तिसरा लेव्हर कप आहे। ओके, तर चला एवढी माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 7 बघा, ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025च्या अधिकृत गाण्याचे नाव काय आहे? बघा, याचं उत्तर असेल ऑप्शन ए, ब्रिंग इट होम। तर ब्रिंग इट होम हे ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025च्या अधिकृत गाण्याचे नाव आहे। ओके, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूयात आपण। 2023च्या 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे? याचं उत्तर असेल
ऑप्शन बी 12th फेल. ओके, 12th फेल या चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 बघा. जागतिक पर्यावरण स्वास्थ्य दिवस 2025 नुकताच कधी साजरा केला गेला? याचं उत्तर असेल ऑप्शन सी 26 सप्टेंबर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 26 सप्टेंबर रोजी नुकताच जागतिक पर्यावरण स्वास्थ्य दिवस साजरा केला. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. सप्टेंबर 2025मध्ये कोणत्या आफ्रिकी देशांनी आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असेल ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर बघा माली, नायजर, बुर्किना फासो हे 3 देश आहेत. या तिन्ही देशांनी सप्टेंबर 2025मध्ये म्हणजे हे जे आफ्रिकी देश आहेत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्ट म्हणजेच ICCमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.